विषय आहेत त्या विषयाला प्राधान्य हे राज्याच्या असणाऱ्या सरकारकडून मिळणं हे अत्यंत गरजेचं आणि मला खात्री आहे की महायुतीचं हे सरकार जे आहे त्या दिशेने नक्की पावलं उचलेल. बरं, केंद्राचं असेल, राज्याचं असेल, या संदर्भातलं धोरण किंवा त्यांचं असलेलं व्हिजन या संदर्भात तुम्ही म्हणालात मगाशी, आता म्हणजे पंतप्रधानांचा उल्लेख केला, राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख केला. मला मात्र यावेळेला रवींद्र चव्हाणांचा उल्लेख करावा असं वाटतं. नारायण राणेंना लोकसभेत मिळालेलं यश होतं, त्यानंतर महायुतीला एकंदरीतच या संपूर्ण विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेलं यश होतं. त्यामध्ये मात्र सिंहाचा वाटा हा रवींद्र चव्हाणांचा असल्याचं म्हटलं जातं. त्यामागचं कारण काय आहे? गो गेटर जे म्हटलं जातं त्याचाही अर्थ मला तुमच्याकडूनच समजून घ्यायचा आहे. खरं तर यशाचे अनेक जण कोणाचं यश आहे याची सगळ्याची चर्चा करतात, परंतु मी तुम्हाला खात्रीने सांगतो की जे हे यश मिळालं हे महायुतीच्या असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं यश आहे. प्रचंड मेहनत महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी केली आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्येक ठिकाणी आणि आमचे सर्वांचे राष्ट्रीय नेते अमितजी असतील, पंतप्रधान असतील, या सगळ्यांनी आणि देवेंद्रजी त्याचबरोबर शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील, प्रत्येक ठिकाणी प्रचंड विचार करून दिले गेलेले उमेदवार असतील, त्याचबरोबर त्या ठिकाणी महायुतीचे सर्व कार्यकर्ते एकत्रपणे कसं काम करतील, महायुतीचा मतदार एकत्रपणे मतदान महायुतीच्या उमेदवाराला कसं देईल याची एक नियोजन हे अतिशय चांगल्या पद्धतीने केलं आणि त्यामुळे यश जे आहे ते यश अतिशय चांगल्या पद्धतीने मिळालं याची आपण सर्वांना कल्पना आहे. त्यामुळे एक गोष्ट फार महत्त्वाची आहे, महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेने प्रचंड विश्वास महायुतीचा सरकार येण्याच्या दृष्टिकोनातून विश्वासाने प्रत्येकाने मतदान केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या सगळ्यांच्या अपेक्षा आहेत, या महायुतीच्या सरकारकडून अपेक्षा आहेत, देवेंद्रजींकडून अपेक्षा आहेत, शिंदेसाहेबांकडून अपेक्षा आहेत, अजितदादांकडून अपेक्षा, या सगळ्यांकडून अपेक्षा आहेत आणि मंत्रिमंडळाकडूनही फार अपेक्षा आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या अपेक्षा पूर्ण करणं हे सर्वात मोठं चॅलेंज आहे असं मला वाटतं आणि मला खात्री आहे की ही सगळी मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतील. बरं, भाजप सातत्यानं एक दावा करत असतं की कुठल्याही प्रकारच्या निवडणुका असू दे, आम्ही इलेक्शनसाठी सातत्यानं तयार असतो असं म्हटलं जातं. मग यामध्ये मला एक विचारायचं आहे आपल्याला की आता जरी असलेली जबाबदारी काही दिवसात प्रदेशाध्यक्षपद हे ऑफिशियली मिळणार, प्रदेशाध्यक्षपदानंतर मात्र आता पक्ष